नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण इयत्ता 5व्या वर्गातील युनिट 6 मधलं काय शिकणार आहोत, जे आपलं जे आहे 6.3 क्वेश्चन बँक. तर याविषयी आपण शिकणार आहोत. तर मुलांनो, क्वेश्चन बँक, क्वेश्चन म्हणजेच काय मुलांनो? प्रश्न, आणि बँक म्हणजेच काय? पेढी, म्हणजे प्रश्नांचा असा संच. तर मुलांना तुम्हालाही तुमच्या ह्याच्यात असतात, एखादा तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची असेल किंवा तुम्हाला स्कॉलरशिपची जेव्हा परीक्षा देता किंवा नवोदयची एक्झाम देता, तुम्हाला काय असतात, एक क्वेश्चन बँक असते, म्हणजे प्रश्नांचा पूर्ण संच असतो. त्याच्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नांची प्रश्नांचा अभ्यास करता. त्या संचामधून कुठल्या टाईपचे कसे प्रश्न येतील, काय विचारलं जाईल, तर हे तुम्ही अभ्यासता. तर मुलांनो, या क्वेश्चन बँकमध्येच आता आपल्याला काय दिलेलं आहे ते आपण बघूया. तर ह्याचं एक्सप्लेनेशन म्हणजेच काय मुलांनो, आपण स्पष्टीकरण बघूया. ही क्वेश्चन बँक म्हटलं की ते आलं तुमच्या शाळेशी संबंध आला किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकाशी काय आलं? संबंध आला. तर आपल्याला मुलांनो इथे काय दिसते आहे, की हे क्लास दिसते आहे, ज्याच्यामध्ये त्या शिक्षिका आहेत, टीचर आहेत आणि त्यांचे स्टुडंट आहे. तर मुलांनो, जेव्हा तुम्ही शाळेत, जर आपल्याला कुठे शाळेत जेव्हा ॲडमिशन करायची असेल, तर पहिला प्रश्न जेव्हा आपण जातो तो विचारतात ना तुम्हाला, किंवा तुम्ही कुठे ट्रेनमध्ये प्रवास करत असाल, बसमध्ये प्रवास करत असाल, तर तुम्हाला पहिला प्रश्न असतो, व्हॉट इज युअर नेम, वेअर डू यू लिव्ह, विचारतात. म्हणजे तुझं नाव काय आहे, इन विच क्लास डू यू स्टडी, म्हणजे तू कोणत्या वर्गात आहे. म्हणजेच काय, आपला जर कम्युनिकेशन किंवा संवाद जरी सुरू व्हायचा असेल, तर आपलं जे संवाद होतो ते कशामुळे होतो? क्वेश्चननीच, म्हणजेच प्रश्नानेच. आपण प्रश्न विचारतो, त्याच्यातून उत्तरं मिळतात आणि आपल्याला एकमेकांविषयी माहिती होतं, आणि याद्वारे आपण संवाद साधला जातो. तर मुलांना क्वेश्चन, क्वेश्चन म्हणजेच प्रश्न. तर प्रश्न हे कशा माध्यमातून असतात बघा, इंग्रजीमध्ये WH क्वेश्चन असतात. म्हणजे व्हॉट, व्हेन, वेअर, हाऊ, म्हणजे हे काय आहेत, हे जे शब्द आहेत, तर यापासूनच आपण काय करतो, प्रश्न तयार करतो. जसं व्हॉट असेल तर म्हणतो व्हॉट इज युअर नेम, व्हॉट डू यू लाइक, म्हणजे तुला काय आवडेल. व्हेन, व्हेन, व्हेन विल गो, म्हणजे आपण बाहेर कधी जाऊ वगैरे असं. आणि वेअर, वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतो वगैरे. तर म्हणजे हे WH जे क्वेश्चन असतात, आणि याच्यापासूनच काय आपण प्रश्नांची सुरुवात करतो. तर आपल्याला या छोट्याशा क्वेश्चन बँक ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघूया. इथे क्लास सुरू आहे, मॅडम बसलेल्या आहेत आणि स्टुडंट सुद्धा बसलेले आहेत. तर बघा मुलांना, आपण WH क्वेश्चननी होते. WH क्वेश्चन म्हणजेच काय, असं व्हॉट, ठीक आहे. म्हणजे या शब्दापासून काय करतो आपण, प्रश्न बनवण्याची सुरुवात करतो. मग आहे व्हेन, व्हॉट म्हणजे काय, व्हेन म्हणजे केव्हा. मग आहे वेअर, वेअर म्हणजे काय, कुठे. बघा हाऊ, हाऊ म्हणजे कसा. तर हे सगळे काय आहेत, WH क्वेश्चन आहेत, म्हणजे WH पासून सुरू झालेले आहेत. आणि याच्यापासून काय विचारतो मुलांना, प्रश्न. आणि या शब्दापासून जेव्हा सेंटेन्स तयार होतो, तर बघा जसं व्हॉट आहे, इथे आपल्याला क्वेश्चन बँकमध्ये पहिला शब्द दिलेला आहे व्हॉट. व्हॉट म्हणजे काय, तर काय बनवू शकतो आपण, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय. व्हॉट इज युअर नेम. आणि जेव्हा WH ने क्वेश्चन स्टार्ट होतो, तो शेवटी काय येतो मुलांना, क्वेश्चन मार्क येतो. व्हॉट डू यू लाईक, व्हॉट डू यू लाईक म्हणजे तुला काय आवडते. प्रश्न विचारताना आला आहे मुलांना, हे जे व्हॉट आहे, व्हॉट, आणि शेवटी काय असतो, जेव्हा क्वेश्चन विचारतो तेव्हा शेवटी काय असते, क्वेश्चन मार्क असते. हे लक्षात ठेवायचं. तर आता आपण क्वेश्चन बँक मध्ये जो पहिला शब्द आहे व्हॉट, तर व्हॉट पासून कुठले कुठले प्रश्न विचारू शकतो हे आपण इथे बघूया. तर बघा, व्हॉट मॅडमने त्यांना विचारलं, त्यांच्या शिक्षिकेने विचारलं, काय आहे, कुठला पहिला प्रश्न विचारलेला आहे, कोणता शब्द आलेला आहे मुलांना, व्हॉट. WH80 व्हॉट. व्हॉट म्हणजे काय. व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे. याचं उत्तर, तुम्हाला जर असं प्रश्न विचारलं व्हॉट इज युअर नेम, तर काय देईल, माय नेम इज रीता, माय नेम इज राधा, माय नेम इज पवन. तर तुमचं नाव आहे ते काय तुम्हाला सांगायचं आहे. तर प्रश्न विचारायचा असेल तर पहिली सुरुवात कशाने, व्हॉटनी असं होते, आणि शेवटी क्वेश्चन मार्क राहतो. बघा, व्हॉट इज तन्वी डुईंग नाऊ, तिच्या टीचरनी परत विचारलं. क्वेश्चन बँक म्हणजे प्रश्नाचा संच आहे. त्याच्यातलं बघा, व्हॉटवर दुसरा आधारित प्रश्न विचारलाय. काय विचारलेला आहे, व्हॉटवर दुसरा प्रश्न आधारित, व्हॉट इज तन्वी डुईंग, म्हणजे तन्वी काय करते आहे. व्हॉट इज तन्वी डुईंग, काय करते आहे. बघा, व्हॉट इज तन्वी डुईंग नाऊ, ती काय करत आहे. तन्वी तन्वी इज रायटिंग नाऊ, म्हणजे ती आता लिहत आहे, असं आपण त्याचं उत्तर देऊ शकतो.
तन्वी स्टडिंग नाऊ म्हणजे ती अभ्यास करते आहे आपण असं म्हणू शकतो. आता बघा व्हॉट वर तिसरा प्रश्न विचारलेला आहे. हा बघा व्हॉट वर कुठला तिसरा आहे? व्हॉट डू यू हॅव इन युअर टिफिन? व्हॉट डू यू हॅव इन युअर टिफिन? टिफिन म्हणजेच काय मुलांना? आपला लंच बॉक्स, खाण्याचा डब्बा. तर काय विचारलेलं आहे मॅडमनी? व्हॉट डू यू हॅव इन युअर टिफिन? म्हणजे तुझ्या टिफिन मध्ये, तुझ्या लंच बॉक्स मध्ये काय आहे? खाण्यासाठी तू काय आणलेलं आहे? तर काय आपण सांगतो की डू यू हॅव इन युअर टिफिन? तुम्ही म्हणू शकता माझ्या टिफिन मध्ये पोळी भाजी आहे, परत तुम्ही म्हणू शकता चिप्स आहे, स्नॅक्स आहे, असं तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. बघा आता बघूया, हे आता व्हॉट पासून करतोय. व्हॉट पासून, व्हॉट म्हणजे काय? इथे चौथा प्रश्न विचारलेला काय आहे मुलांना? बघा व्हॉट आर यू गिव्हिंग रवी ऑन हिज बर्थडे? बघा व्हॉट आर यू गिव्हिंग रवी म्हणजे तू रवीला काय दिलेलं आहेस ऑन हिज बर्थडे? म्हणजे तू रवीच्या वाढदिवसामध्ये काय दिलेलं आहेस? तुम्ही म्हणू शकता आय एम गिव्हिंग कलर बॉक्स, असं पण म्हणू शकता की मी कलर बॉक्सचा डब्बा दिलेला आहे. आय एम गिव्हिंग लंच बॉक्स, आय गिफ्टेड लंच बॉक्स, असं पण तुम्ही म्हणू शकता. तर बघा प्रश्न कसा विचारलेला आहे? व्हॉट आर यू गिव्हिंग रवी ऑन हिज बर्थडे? म्हणजे तू रवीच्या वाढदिवसात रवीला काय दिलेलं आहेस? तर अशा प्रकारे मुलांना व्हॉट पासून काय होतात? प्रश्न तयार होतात. तर आता बघा दुसरा जो शब्द आहे, आता आपला दुसरा शब्द कुठला आलेला आहे इथे? हाऊ, HOW, हाऊ. हाऊ म्हणजे कसं? दुसरा शब्द काय आलेला आहे? हाऊ या शब्दापासून प्रश्न विचारायचा आहे. तर म्हणतो ना आपण हाऊ आर यू म्हणजे तू कसा आहेस वगैरे असं विचारतो. हाऊ म्हणजे कसा आहे? हाऊ इज माय ड्रेस म्हणजे माझा ड्रेस कसा आहे? असं आपण वगैरे विचारू शकतो. तर बघा हाऊ डू यू डू? हाऊ पासून तुम्ही असं प्रश्न विचारू शकता तुमच्या मित्राला. हाऊ डू यू डू म्हणजे तू काय करत आहेस? त्याच्यावर उत्तर काय येऊ शकतो? आय डू माय वर्क, मी माझं काम करत आहे. तर हाऊ पासून तुम्ही असा प्रश्न विचारू शकता. बघा परत दुसरा आहे, दुसरा हाऊ इज युअर वेल्थ म्हणजे तुझी तब्येत कशी आहे? हाऊ इज युअर हेल्थ? हाऊ म्हणजे कसा? तर बघा तुम्हाला जर चौकशी करायची असेल कोणाविषयी, तब्येतीविषयी, तर तुम्ही हाऊ यूज करून, हा शब्द वापरून तुम्ही असा प्रश्न क्वेश्चन तयार करू शकता. म्हणजे या क्वेश्चनद्वारे तुम्ही कोणाच्या तब्येतीविषयी काय करू शकता? चौकशी करू शकता. तर काय आहे मुलांना? हाऊ इज युअर हेल्थ? हाऊ इज युअर हेल्थ म्हणजेच काय? तुझी तब्येत कशी आहे? तर आपण म्हणू शकतो माय हेल्थ इज वेल म्हणजे आता मी बरी आहे, सगळं काही बरं आहे. बघा मग आता तिसरा सेंटेन्स आहे, हाऊ डज गीता गो टू स्कूल? हाऊ डज गीता गो टू स्कूल म्हणजे गीता स्कूलमध्ये कशी गेली? ती सायकलनी गेली, बसनी गेली? हाऊ डज गीता गो टू स्कूल? गीता गो टू स्कूल बाय बस म्हणजे ती बसनी गेली म्हणू शकतो. गीता गो टू स्कूल बाय बायसिकल म्हणजे तिच्या सायकलने गेली, असं आपण म्हणू शकतो. बघा आता चौथा प्रश्न आहे, काय दिलेला आहे? हाऊ इज माय न्यू ड्रेस म्हणजे माझा न्यू ड्रेस कसा आहे? आपल्याला असा प्रश्न विचारायचा असेल हाऊ पासून, तर तुम्ही हाऊ हा शब्द वापरून काय करू शकता? हाऊ इज माय न्यू ड्रेस म्हणजे माझा नवीन ड्रेस कसा आहे? असे प्रश्न तुम्ही विचारू शकता. तर इथे क्वेश्चन बँक मध्ये सांगितलेलं आहे की प्रश्न बनवताना तुम्ही हाऊ, व्हॉट, वेन, वेअर या शब्दांचा उच्चार करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि प्रश्न विचारताना शेवटी आपल्याला काय मस्ट आहे मुलांना? तर क्वेश्चन मार्क काय आहे? मस्ट आहे. बघा आता व्हॉट पाहिला, हाऊ पाहिला, आता आपण वेन ह्या शब्दापासून कसे प्रश्न बनतात ते बघूया. तर बघा वेन, WHEN, वेन म्हणजे काय? केव्हा. वेन विल शी गो म्हणजे ती केव्हा जाणार आहे? वेन विल वी कम, आम्ही केव्हा येऊ? तर वेन म्हणजे केव्हा. तर काय दिलेलं आहे इथे? वेन डिड यू कम होम? वेन डिड यू कम होम म्हणजे तू घरी कधी येणार आहेस? तर वेन पासून आपण असा सेंटेन्स बनवू शकतो, प्रश्न असं विचारू शकतो. काय दिलेलं आहे इथे आपल्याला? वेन डिड यू कम होम? तू माझ्या घरी कधी येणार आहे? आय विल कम ऑन मंडे, तुम्ही म्हणू शकता की मी मंडेला येणार आहे, असं तुम्ही उत्तर देऊ शकता. बघा when does अनिका go for swimming? when does अनिका go for swimming? स्विमिंग म्हणजे काय मुलांना? पोहणे, पोहायला जाणे. स्विमिंग म्हणजे पोहणे म्हणजे अनिका पोहायला कधी जाणार आहे? when does अनिका म्हणजे अनिका go for, अनिका पोहायला कधी जाणार आहे? केव्हा जाणार आहे?
केव्हा जाणार आहे असा आपण प्रश्न विचारू शकतो वेन पासून. बघा वेन पासून परत आपल्याला एक शब्द दिलेला आहे. काय दिलेला आहे? वेन इज हर फायनल एक्झाम, म्हणजे तिची फायनल एक्झाम म्हणजे मुख्य परीक्षा कधी आहे. आपण जर तुम्हाला परीक्षा विचारायचं असेल, तुझा पेपर कधी आहे, तर आपण हा वेन या शब्दाचा उपयोग करू शकतो. काय दिलेलं आहे इथे? वेन इज हर फायनल एक्झाम, म्हणजे तिची फायनल परीक्षा, मुख्य परीक्षा केव्हा आहे. मग त्याच्यावर उत्तर काय देऊ शकता? माय फायनल एक्झाम विल स्टार्ट फ्रॉम तुम्ही 14 जून वगैरे असं उत्तर देऊ शकता जेव्हा तुमची परीक्षा असेल तसं. बघा आता शब्द आहे हू. हू म्हणजेच काय मुलांना? कोण. हू म्हणजे कोण. हू इज युअर बेस्ट फ्रेंड, तुझा बेस्ट फ्रेंड कोण कोण आहे, असे वगैरे प्रश्न तुम्ही विचारू शकता. बघा तिथे हू मध्ये काय दिलेलं आहे? हू म्हणजे कोण. हू इज दॅट गर्ल, याचा मीनिंग काय होतो? हू इज दॅट गर्ल, ती मुलगी कोण आहे. तुम्ही म्हणू शकता शी इज माय बेस्ट फ्रेंड, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, किंवा ती शी इज माय सिस्टर, ती माझी बहीण आहे. बघा हू इज युअर टीचर, जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर परत विचारू शकता हू इज युअर टीचर. हू इज युअर टीचर म्हणजे तुझी टीचर कोण आहे. माय टीचर इज नेहा मॅम, माय टीचर इज राधा मॅम, अशा प्रकारचे तुम्ही प्रश्न विचारू शकता. काय दिलेलं आहे? हू इज युअर टीचर. परत आपण म्हणू शकतो हू इज युअर बेस्ट फ्रेंड, असं आपण म्हणू शकतो. बघा मग काय दिलेलं आहे? तिसरा प्रश्न, हू गेव रिया धिस बुक, म्हणजे रियाला ही पुस्तक कोणी दिलेली आहे. हू गेव रिया धिस बुक, रियाला पुस्तक कोणी दिलेली आहे, म्हणजे कोणी दिलेली आहे असा प्रश्न आपण विचारू शकतो. मग बघा हू सेंड धिस लेटर टू यू, हा पत्र तुला कोणी पाठवलेला आहे असं. तर बघा हू पासून कुठल्या कुठल्या प्रकारचे सेंटेन्स बनतात हे आपण अभ्यासलेलं आहे. आता शब्द आहे वाय. वाय हा आपण रिझन साठी वापरतो, म्हणजे आपल्याला एखादं कारण द्यायचं असेल त्याच्यासाठी वाय. वाय म्हणजे का. वाय म्हणजे का. वाय इज युअर लेट, आपल्याला एखाद दिवशी उशीर झाला तर मॅडम विचारतात वाय इज युअर लेट, म्हणजे तू आज का बरं उशीर झाला, असं आपण विचारू शकतो. तर जेव्हा रिझन द्यायचं असेल म्हणजे कारणासाठी वाय हा वाय हा शब्द वापरतात. काय दिलेला आहे? वाय इज मनीष नॉट गोइंग टू स्कूल, म्हणजे मनीष स्कूलमध्ये का बरं नाही गेला. तर याचं उत्तर काय राहू शकते? बिकॉज ही इज इल, म्हणजे तो काय आहे? आजारी आहे, त्याच्यामुळे जाऊ नाही शकला. तर अशा प्रकारे तुम्ही कारण विचारायचं असेल तर तुम्ही वाय या शब्दाचा उपयोग करू शकता. आता आपण नेक्स्ट बघूया दुसरा याच्यातला सेंटेन्स क्वेश्चन काय आहे? वाय डू यू गेट अप सो लेट, म्हणजे वाय डू यू गेट अप सो लेट, म्हणजे तू उशिरा का उठली. गेट अप म्हणजे उठणे, तू उशिरा का बरं उठली. तिसरा आहे वाय पासून काय होतं? वाय आर यू गोइंग टू द हॉस्पिटल, म्हणजे तू हॉस्पिटलमध्ये का बरं जात आहे. का बरं जात आहे आपण म्हणू शकतो बिकॉज आय एम नॉट फीलिंग वेल, म्हणजे मला बरं वाटत नाहीये म्हणून मी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो. तर तुम्हाला कोणाची चौकशी करायची असेल किंवा कारण विचारायचं असेल तर अशा प्रकारचे ह्या क्वेश्चन बँक मधल्या अशा शब्दांचा उपयोग करून तुम्ही काय करू शकता? क्वेश्चन विचारू शकता. काय दिलेलं आहे? वाय आर यू गोइंग टू द हॉस्पिटल, म्हणजे तू हॉस्पिटलमध्ये का गेली. बघा चौथा, वाय इज शिल्पा क्राईंग नाऊ, क्राईंग म्हणजे रडणे, शिल्पा आता का बरं रडत आहे. बघा तर आपण बघितलं वाय पासून कोणते सेंटेन्स आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. आता शेवटचा प्रश्न आहे मुलांनो, वेअर. वेअरचा अर्थ होतो कोठे. WHERE, वेअर म्हणजे कोठे. तर बघा आपण विचारतो वेअर डू यू लिव्ह, म्हणजे तू कोणत्या शहरात राहते. त्याचप्रमाणे बघा इथे विचारलेलं आहे वेअर डू यू स्टे राहुल, म्हणजे राहुल कुठे राहतो. स्टे म्हणजे राहणे. वेअर डू यू स्टे राहुल, म्हणजे कुठे असं विचारायचं असेल तर तुम्ही वेअर हा शब्द वापरू शकता. वेअर आर यू गोइंग मदर, म्हणजे तुझी आई कुठे जात आहे. वेअर इज अपर्णाज कॉलेज, अपर्णाचं कॉलेज कुठे आहे. वेअर डज शी गो फॉर हर डान्स क्लास, म्हणजे ती वेअर डज शी गो फॉर अ डान्स क्लास, म्हणजे ती डान्स क्लाससाठी नृत्याच्या क्लासला वर्गाला कुठे जाते. जर तुम्हाला कुठे विचारायचं असेल, ठिकाण विचारायचं असेल तर तुम्ही वेअर हा शब्द वापरू शकता. तर मुलांनो या क्वेश्चन बँकमध्ये आपण क्वेश्चन कुठल्या शब्दापासून बनवायचे हे आपण अभ्यासलेले आहेत. तर क्वेश्चन बघा WH याच्यापासून स्टार्ट होतात, म्हणजे व्हॉट, हू, वेअर, वेन आणि हाऊ. जर तुम्हाला विचारायचं असेल की तुझं नाव काय आहे, काय म्हणजे एखाद्या याच्याबद्दल विचारायचं असेल तर तुम्ही व्हॉट हा प्रश्न विचारू शकता. जर तुम्हाला
कुठे जायचं आहे हे विचारायचं असेल तर वेअर हा शब्द वापरू शकता. तुम्हाला रिझन विचारायचं असेल तर तुम्ही वाय हा शब्द वापरू शकता. तुम्हाला एखाद्याबद्दल चौकशी करायची असेल तर हाऊ हा शब्द म्हणजे या शब्दाने तुम्ही क्वेश्चन बनवू शकता. तर क्वेश्चन बँकमध्येच म्हणजे प्रश्नांची जी पतपेढी आहे त्याच्यात क्वेश्चन कसे बनवायचे आणि कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारायचे, तर आपल्याला क्वेश्चन बँकमध्ये काय दिलेले आहे हे इथे आपल्याला सेंटेन्स दिलेले आहेत मुलांनो. तर हे सेंटेन्स आपण अभ्यासलेले आहेत. तसेच तुम्ही हे जे सेंटेन्स आहेत तुम्ही तुमच्या क्लासमध्ये एकमेकांशी म्हणजे बोलताना कम्युनिकेशन करताना काय करत जा, या सेंटेन्सचा किंवा अशा प्रश्नांचा तुम्ही उपयोग करत जा आणि तुम्ही पण असे सेंटेन्स आहेत व्हॉट, वेअर, हाऊ याच्यापासून जे सेंटेन्स तयार होतात तर प्रत्येकापासून तुम्ही 5-5 असे क्वेश्चन बनवा. म्हणजे काय होईल तुम्हाला क्वेश्चन बँक तुम्हाला पण तुमची अशी क्वेश्चन बँक बनवता येईल. तर मुलांना तुम्ही पण अशी एक हँडमेड बुक बनवू शकता. त्याच्यात तुम्ही असं 10 क्वेश्चन लिहू शकता व्हॉट, हाऊ, व्हेन याच्यावर आणि त्याच्यात काय तुमचे मित्र जे आहेत ते काय करतील त्याचं उत्तरं देतील. तर हा एक छान गेम आणि एकमेकांविषयी माहिती घेण्याचा एक छान गेम तुम्ही खेळू शकता. तर नेहमी एक म्हणजे तुम्ही पण अशी क्वेश्चन बँक तुमच्या परीने छान बनवा. तर आपण असं क्वेश्चन बँक अभ्यासलेला आहे आणि मी तुम्हाला एक टास्क देते, की तुम्हाला पण अशी क्वेश्चन बँक बनवायची आहे. तुम्हाला क्वेश्चन तयार करायचे आहेत आणि त्यांचे आन्सर आहेत ते कोण देतील? तुमचे फ्रेंड्स देतील. तर आपलं हे जे आहे क्वेश्चन बँक हे अभ्यासलेलं आहे मुलांनो. धन्यवाद.